प्रेक्षकांनो, आज तर हसून-हसून माझं पोट दुखतंय. कुकी नाही तर मजा नाही. आज कुकीने एवढं एंटरटेन केलंय की काय सांगू. अमेय, पन्ना काकू आणि कुकीला घेऊन आलाय गणेश उत्सवाच्या तयारीच्या डेकोरेशनची चर्चा करायची आहे म्हणून. अप्पू आणि सगळे चर्चा करायला लागतात. शशांक म्हणतो, यावेळी ना आपण साध्या फुलांचंच डेकोरेशन करूयात. आता हा कुकी म्हणतो, अरे एवढं साधं का? शशांक म्हणतो, अरे कुकी, शेवटी साधेपणातच सौंदर्य असतं ना. बरं, ते तर आपण चर्चा करूयात, पण तुम्हाला सगळ्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं म्हणून इथे बोलवलंय. आता तो अप्पूला म्हणतो, तू सांग म्हणून. तर अप्पू म्हणते, हां, तर आपल्याला सगळ्यांना आज रात्री 8 वाजेपर्यंत जेवायचं आहे. उद्या आपल्या सगळ्यांची ब्लड टेस्ट होणार आहे. कुकी म्हणतो, कशाला सगळ्यांची ब्लड टेस्ट? अप्पू म्हणते, अरे आम्हा दोघांची करायची आहे तर सगळ्यांचीच करायची आहे. अप्पू म्हणते, हवं तर तुम्हा दोघांची कराच ना, मग आमची कशाला करताय? अरे वाटलं तर सुमीची करा. हे आणि अप्पू, ब्लड टेस्ट करायची म्हणजे उपाशी राहावं लागतं ग. मला रात्री अपरात्री भूक लागते, मला काही जमणार नाही. शशांक म्हणतो, असं काय करतो रे कुकी, एक दिवस ॲडजस्ट कर ना. पन्ना काकू म्हणते, अहो असं काय करताय, हवं तर 2 घास जास्ती जेवा, पण प्लीज 8 वाजता जेवून घ्या. कुकी म्हणतो, बरं तू म्हणतेस तर 8 वाजता जेवतो. अप्पू म्हणते, पण पन्ना काकू वॉच ठेवा कुकीवर, एकदा तो जेवला की काही खाता येणार नाही हं त्याला. आता कुकी म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करूयात ब्लड टेस्ट, पण काही निघालं त्या ब्लड टेस्टमध्ये तर सणावाराचं टेन्शन नको. अप्पू म्हणते, तू काही बोला कुकी, पण करायची म्हणजे करायची टेस्ट. आपलं काय ठरलंय, सगळ्यांनी करायचं एका वेळेला, कारण वी आर प्रेग्नेंट ना. आता लगेच अमेय कारण सांगतोय, अरे यार मला आत्ता आठवलं, मला ना उद्या सकाळी ऑफिसला लवकर जायचं आहे. कुकी म्हणतो, बरं जाऊ दे आता, कॅन्सल. पण अप्पूने या कोणाला हलायचा चान्सच दिला नाहीये. अप्पू म्हणते, अरे माझ्याकडे एक आयडिया आहे ना, आपण काय करूया, तुला जर लवकर जायचं असेल तर आपण 7:30लाच जेवून घेऊया, चालेल ना? आता कुकी म्हणतो, नाही ग, नाही चालणार. 7:30ला संध्याकाळ असते का अप्पू? जनरली लोक रात्रीच जेवतात ग, आणि एवढ्या लवकर जेवल्यावर मला पहाटे पहाटे लवकर भूक लागेल. हे बघ, नेहमीप्रमाणे जा रे तू आम्ही ऑफिसला. हे बघ, रात्रभर जेवायचं नाही याच विचाराने मला आता भूक लागली आहे रे, आणि तेही अर्धा तास आधी, मला नाही जमणार. पन्ना काकू म्हणते, असं काय करताय, थोडी कळ सोसा ना. अप्पू म्हणते, चला झाली ना आता चर्चा, ठरलं आपलं की उद्या ब्लड टेस्ट करायची आहे. तुम्ही डेकोरेशनची चर्चा करा आणि मी तोपर्यंत बाकी सगळ्यांना म्हणजे दादा काकाला सांगून येते. अप्पू गेलीये दादा काकाला मनवायला. पण आता कुकी म्हणतो, काय रे शशांक, अपूर्वाच्या प्रत्येक होला हो केलंच पाहिजे का? शशांक म्हणतो, हे बघ कुकी, जी गोष्ट आपल्या हिताची आहे ना त्यात तर तिला साथ द्यायलाच हवी. आलोच मी. शशांक पण तिथून कटलाय. आता दादा काका म्हणतात, अपूर्वा काय हे, अगं 2,000 रुपये पर पर्सन, आणि आपल्या घरात 13 माणसं आहेत, 26,000 रुपयाची ब्लड टेस्ट, पैसे काय झाडायला लागलेत का? अप्पू म्हणते, अरे असं काय करतो दादा काका, अरे किती महत्त्वाची ही ब्लड टेस्ट. हे बघ, तुला असं वाटतंय की हा खर्च जास्ती आहे, पण तो खर्च नाही रे जास्ती. हे बघ, उद्या जर का काही कोणाला काही झालं तर. दादा काका म्हणतात, हे बघ अपूर्वा, जेव्हा गरजेची असते ना तेव्हा करतो आम्ही ब्लड टेस्ट, आणि आता काही गरज आहे का बळजबरी करायची? नको, आता नको, जेव्हा गरज पडेल तेव्हा करूया. वायफळ खर्च आत्तापासून कशाला? पण अप्पू म्हणते, अरे दादा काका तू विचार कर, तुला आता 26,000 रुपये जास्ती वाटतात, पण बघ उद्या जर कोणाचं काही दुखलं तर हॉस्पिटलचा, म्हणजे फक्त हॉस्पिटलचा खर्च 3 लाख रुपये येतो आजकाल, आणि आपल्या घरात 13 जण आहे, म्हणजे बघ. आता तिने कॅल्सी घेतलाय आणि दादा काकाला हिशोब करून सांगितले, बाप रे 39 लाख रुपये, आणि हा तर फक्त हॉस्पिटलचा खर्च आहे. औषधं, गोळ्या, मेडिकल ते वेगळं. हे ऐकून दादा काकांचे दाबे दणाणलेत. खरं तर दादा काकांचे बरोबर आहे आणि अप्पूचं सुद्धा बरोबर आहे. दादा काका तो कॅल्सीचा हिशोब बघतात आणि मग तिच्याकडे नुसतं बघतच राहतात. अप्पू म्हणते, बघ 26,000 फक्त, आणि जर ते जास्ती आणखीन पैसे ॲड केले तर 50 लाख रुपये खर्च लागू शकतो हॉस्पिटलचा. दादा काका घाबरलेत आणि दिली एकदाची परवानगी, तीही डोळ्यांनीच. पण आता ब्लड टेस्ट घेताना जी काय धमाल झाली आहे ती विचारूच नका. सगळ्यात आधी अप्पू मॅडमनी रक्त दिलंय. अप्पूने कन्व्हिन्स छान केलंय दादा काकाला. आता अप्पूचं ब्लड झाल्यावरती नेक्स्ट कोण आहे, तर आता कुकीला म्हणतात सगळेजण, तू घे. आता कुकी म्हणतो, अरे अम्या तू जा. अम्या म्हणतो, अरे असं काय करतो, तू कॅप्टन आहेस ना ग्रुपचा, तू जा ना आधी. कुकी म्हणतो, अरे मी कॅप्टन आहे ना, काळजीपोटीच म्हणतोय ना, जा तुम्ही जा. आता अप्पू म्हणते, अरे अम्या दादा तूच ये, ह्या नर्स आहे ना त्यांचा हात खूप हलका आहे, बाबाने मला ऑलरेडी सांगितलंय पेन होणार नाही. हे बघ, तुला पेन झाला नाही तर कुकीचा कॉन्फिडन्स वाढेल ना. ये तू ये अमेय दादा. आता कुकी म्हणतो, अगं असं काय अप्पू, देईल ग मी रक्त. पण
कुकीची मजा बघा आता. अमेयने सुद्धा ब्लड सॅम्पल दिलंय आणि प्रत्येकाचं नाव वगैरे विचारतायत त्या सिस्टर ब्लड दिल्यावर. सुई टोचली प्रत्येकाला की कुकी असं करायचा. आता मानसीला सांगतो कुकी जायला. मानसी म्हणते चला बरं झालं माझा नंबर आधी लागला, मला तसंही वरुणकडे जायचं होतं. आता कुकी म्हणतो बघ मी कसं अचूक ओळखलं तुझ्या मनातलं. शशांक म्हणतो बरं बरं कुकी पुरे झालं आता. तर मानसीचं सुद्धा ब्लड देणं झालंय. मानसी झाल्यानंतर आता कुकी म्हणतो जा सुमी आता तुझा नंबर आहे. सुमी म्हणते कुकी तू आधी गेला तर माझी तशी काही हरकत नाहीये. अरे तू कॅप्टन आहेस ना बाबा. कुकी म्हणतो अरे मी कॅप्टन आहे म्हणूनच काळजी आहे मला. आता कुकी डायरेक्ट पन्ना काकूच्या मागे जाऊन उभा राहिलाय. सगळेजण म्हणतात अरे कुकी कुठे चाललायस तू. कुकी म्हणतो अरे सांगतो मी ना आदर्श पती आहे त्यामुळे बायकोच्या मागे खंबीरपणे उभं राहावं लागेल ना मला. कारण ऐका फक्त तुम्ही प्रेक्षकांनो. सुमी आता तिथे बसल्यावर कुकी म्हणतो कसा अरे डरने का नाही सुमी थोडी मुंगी चावल्यासारखं होईल फक्त. आता सुमी म्हणते मी काही घाबरत नाही रे. आता सुमीचंही ब्लड सॅम्पल देणं झालंय. त्याच्यानंतर प्राचीने सुद्धा दिलंय. हेच काय प्राचीनंतर शशांकने सुद्धा ब्लड सॅम्पल दिलंय आणि अगदी इझिली कोणाला काही त्रासही नाही झाला. पण मला पण फार भीती वाटते बाबा इंजेक्शनची. आता पन्ना काकू तिथे बसली आहे ब्लड सॅम्पल द्यायला. कुकी म्हणतो मी आहे तुझ्या मागे घाबरू नकोस पन्ना. पन्ना काकू म्हणते मी काही घाबरत नाही. कुकी लगेच म्हणतो सांभाळू ना माझी बायको आहे बरं का ती. त्या सिस्टर म्हणतात खूप प्रेम आहे का तुमचं तुमच्या बायकोवर. तेव्हा पन्ना काकू म्हणतात अहो तुमचं हे वाक्य जास्ती टोचतंय मला. त्या सिस्टर हसतात आणि म्हणतात असंच प्रेम राहू द्या एकमेकांवर. कुकी म्हणतो चला झालं सगळ्यांचं मी तुम्हाला सोडून येतो. सगळेजण म्हणतात ए कुकी काय चाललंय तुझं. कुकी सटकत असतो तिथून. पन्ना काकू म्हणते काय लहान मुलांसारखं करता दिलं ना आम्ही सगळ्यांनी ब्लड आम्हाला दुखलं का चला बसा बरं इथे. प्राची म्हणते बाबा त्यांचा हात खूप हलका आहे 2 सेकंद लागतील फक्त तुम्हाला. आता लगेच कुकी म्हणतो हो का प्राची बाळा तुझं आणि माझं नातं रक्ताचं आहे ना तर माझ्या वाटणीचं रक्त देतेस का तू. प्राची म्हणते बाबा असं काय करताय तुम्ही. पन्ना काकू म्हणते त्याने काय ब्लड रिपोर्ट व्यवस्थित येतील का. तसं असेल तर मी पण देऊ शकते तुमच्या वाटणीचं रक्त. शशांक म्हणत असतो कुकी बस ना रे बाबा का नाटक करतोयस उचलू का तुला आता. कुकी म्हणतो तुला जमेल. अरे अमानुष माणसा अप्पू त्याला फार भारी समजवते. हे बघ कुकी काहीही होणार नाही तुला. तू काहीही म्हण अमानुष वॉटेवर तुला इथे बसावंच लागणार आहे आणि ब्लड सॅम्पल द्यावंच लागणार आहे. चल चल ये लवकर इकडे. आता कसं बस या सगळ्यांनी चेअरअप केलंय. कुकी बसलाय खरी इथे पण बोट देतोय समोर त्या सिस्टरच्या. त्या सिस्टर म्हणतात बोट नाही हात लागेल तुमचा. आता लगेच कुकी ऐको असं करायला लागतो. त्या सिस्टर म्हणतात अहो काही होणार नाही. पन्ना काकूही म्हणते अहो काही होणार नाही तुम्हाला मुंगी चावल्यासारखं होईल. आता त्या सिस्टरने नुसता हात लावलाय तर कुकी मोठ्याने ओरडायला लागतो आ. त्या सिस्टर म्हणतो अहो ओरडताय काय मी अजून काहीच नाही केलं. कुकी म्हणतो मला खूप भीती वाटते हो इंजेक्शनची. अपू म्हणते अरे कुकी तू कशाला बघतोयस त्यांच्याकडे माझ्याकडे बघ माझ्याकडे माझ्याशी गप्पा मार. हाय कुकी कसा आहेस काय म्हणतोस. कुकी म्हणतो ए गप्पा काय मार ही रक्त काढणार आहे ग माझं. काही वेळाने माझा हात रक्त बंबाळ होईल आणि तू म्हणतेस की गप्पा मार काय अप्पू. आता अपू म्हणते बरं सिस्टर जाऊ द्या आमचं झालंय सगळ्यांचं ह्याचं राहू द्या ब्लड टेस्ट म्हणजे बाकीच्यांच्या मेंबर्सचे घ्या ब्लड सॅम्पल. आता अप्पू डोळा मारते त्या सिस्टरला म्हणजे याला गुंतवायचंय गप्पामध्ये. म्हणजे जसं लहान लेकराला नादी लावतात ना तसं कुकीला नादी लावलंय अप्पूने. आता अप्पू म्हणते अगं वंदना काकू यांच्यासाठी म्हणजे आपल्या कुकीसाठी कॅप घ्यायची होती ना मी बघितली ऑनलाईन. आपण ना कुकीच्या चॉईसनीच घेऊयात चल बघूयात आपण ऑनलाईन. आता कुकी म्हणतो थांबा जरा मला ऑनलाईन बघू द्या. आता त्या सिस्टरने बोलता याचं रक्त घेतलं सुद्धा. कुकी म्हणतो काय झालं. सिस्टर म्हणतात हो झालं सुद्धा. आता कुकी म्हणतो अरे वा घेतलं सुद्धा ब्लड तुम्ही मला कळलंच नाही. अप्पू म्हणते बघ तुला म्हणत होतो आम्ही झालं सुद्धा. आता शशांकही म्हणतो तुला कळलं पण नाही बघ. आता सुमी म्हणते उगाच घाबरत होतास तू. आता कुकी म्हणते घाबरत वगैरे नव्हतो मी अगं असंच जरा चक्कर येते ग मला. अरे अशी कशी चक्कर यायला लागली. आता हा अमेय पण कारण देतोय की अरे मला पण गरगरल्यासारखं होतंय बहुतेक आज ऑफिसला जायलाच नको. आता शशांक म्हणतो काय तुमचं बाटलीभर रक्त नाही काढलंय सुट्ट्या घ्यायसाठी कारण नका दाखवू चला गपचूप ऑफिसला जा. पण कुक्की तर कुक्की विटू बाबा त्याच्यावर. विटू बाबा आणखीन घाबरलेत. आता सुवाई म्हणते अहो नाही कळणार हो तुम्हाला रक्त घेतलेलं. विटू बाबा म्हणतो मला कळतच नाहीये का मागे लागले तुम्ही रक्त घ्यायच्या. सुवाई म्हणतात मला नका विचारू तुमच्या सुनेला आणि दादा काकाला जाऊन विचारा त्यांनी घाट घातलाय सगळा.
विठू बाबा म्हणतो, अरे कशाला वायफळ खर्च करताय, दादाने कशी काय परवानगी दिली अप्पूला. सुवाई म्हणतात, मला नका विचारू, त्यांनाच विचारा. पण हा वायफळ खर्च नाहीये अहो. हे बघा, आधीच आपण तपासण्या केल्या तर बरं आहे ना, नंतर दुखल्यानंतर डॉक्टरकडे जावंच लागतं ना. विठू बाबा म्हणतो, अगं मला नाही झालंय काही. सुवाई म्हणतात, अहो मला माहिती आहे, परमेश्वर करो आणि तुम्हाला काहीच न हो, पण खात्री तर करावी लागेल ना. तेवढ्यात अप्पू तिथे आली आहे त्या सिस्टरला घेऊन आणि सिस्टरना सांगतीये की घ्या आता ह्यांचं ब्लड सॅम्पल, हे माझे लाडके सुवाई आणि विठू बाबा. विठू बाबा तिला बाजूला नेतात, म्हणतात, अगं अप्पू कशाला हे ब्लड टेस्ट वगैरे, अगं डॉक्टरांचं लचाण मागे लागेल ग, ही टेस्ट करा ती टेस्ट करा. आणि शेवटी म्हणतील तुम्हाला काहीच झालेलं नाहीये, तुम्ही ओके आहात, मग काय करणार आपण, किती पैसे खर्च होतील आपले. म्हणून म्हणतोय राहू देत. आता अप्पू म्हणते, अरे कसं आहे विठू बाबा, हे बघ चालताना आपल्याला किती दम लागतोय, जिना चढला की धाप लागते. अरे तसा तू ठणठणीतच आहे, पण तरी आपल्याला श्युअरिटीसाठी ब्लड टेस्ट करावी लागेल ना. विठू बाबा म्हणतो, अगं पण नको ग अप्पू. आता अप्पू आणि सुवाई त्यांना गाणं म्हणायला नादी लावतात आणि त्या सिस्टरला म्हणतात, पटकन 2 मिनिटात रक्त घेऊन टाका. आता अप्पू म्हणते, तू एका हाताने पेटी वाजव, मी आलाप देते ना विठू बाबा. सुवाई म्हणत असं, अहो बघूच नका हो तुम्ही त्यांच्याकडे, तुम्ही खाली बघा बरं. आणि विठू बाबा करत करत ते इंजेक्शन घेतलं बाबा एकदाच. अवघड आहे ते सगळे कानेटकर. पण आता इकडे कुकीला अजून सगळे चिडवत आहेत. आता झालंय सगळं ब्लड टेस्ट वगैरे. शशांक कुकीला चिडवतोय, आता काही दिवसाने वरून इंजेक्शन घ्यायला तयार होईल, हा मात्र घाबरतच राहणार. आता कुकी चिडतो आणि म्हणतो, काय रे तू पालीला घाबरतो, आम्ही काही म्हणतो का तुला, म्हणतो का, मला सांगतोय घाबरतो एखादा माणूस इंजेक्शनला. शशांक म्हणत असतं, इतकी साधी गोष्ट, अगं पालीला सगळेच घाबरतं ना. अप्पू म्हणते, बस बस आता दिले ना त्याने ब्लड सॅम्पल, खूप झालं. आता तेवढ्यात कुकीने त्या माळावरून खाली फेकल्यात. अरे खेचू नका, मी सोडतोय ना खाली. आता त्या माळ्या अख्ख्याच्या अख्खा अप्पू आणि शशांकच्या डोक्यावर पडल्यात आणि त्या माळा पडल्यानंतर या दोघांचीही तंद्री लागली आहे, एकमेकांकडे सारखे बघतात. खरं तर हे खूप फिल्मी वाटतं प्रेक्षकांनो. काय म्हणतात तुमचे मिस्टर, बघतात का असे तुमच्याकडे नेहमी टक लावून? पण मला नाही वाटत असं कोणाच्या खऱ्या आयुष्यात होत असेल. तर हे दोघंही जण एकमेकांकडे बघता बघता ते जे खोटे झेंडूचे फुलं आहेत ना, ते एकमेकांच्या गळ्यात असं हार म्हणून घालत असतात. आता शेवटी कुकी म्हणतो, ह्यांचा व्हिडिओ शूट कर ना. मानसी म्हणते, अहो नको, बरं दिसत नाही ते. कुकी म्हणतो, अगं काढू दे काढू दे, असे क्षण ना टिपायचे असतात, हे प्रेमाचे क्षण आयुष्यात कायम लक्षात राहतात. प्राची म्हणते, अरे हो ते सगळं ठीक आहे, पण हे असं असं करून करून त्यांच्या माना दुखतील ना. माई म्हणतात, अगो हो अकडेल त्या दोघांची मान. मग माईच अप्पूला आवाज देतात, अप्पू शशांक, पण या दोघांचं काही लक्ष नसतं, दोघं एकमेकांच्या तंद्रीतच आहेत अजून सुद्धा. हे असे दृश्य ना प्रेक्षकांनो मालिकेतच सूट होतात. मला नाही वाटत खऱ्या आयुष्यात कोणी असं कोणाकडे बघत असेल. शेवटी हे सगळेजण मोठ्या मोठ्याने खोकलायला लागतात यांच्या आजूबाजूला आणि मग यांची तंद्री सुटते. माई म्हणतात, काय अप्पू शशांक, आई बाबा होणार आहात आता तुम्ही. तर आता अप्पू त्यावर लाजून उत्तर देते, अगं माई म्हणून काय झालं, अगं आमच्या होणाऱ्या बाळालाही कळलं पाहिजे ना त्याचे आई बाबा एकमेकांवर किती प्रेम करतात ते. आणि हे सगळेजण त्यांना चिडवायला लागतात, ओ असं आहे का. आणि मग अप्पू तिथून लाजून निघून जाते आणि मग राहिलं कोण, शशांक. शशांकला पण चिडवायला लागतात, आता हा पठ्ठ्या इथे राहिलाय. मग कुकी म्हणतो, काय मग सायंटिस्ट, आणि शशांक सुद्धा गालातल्या गालात हसतो आणि तिथून निघून जातो. आणि प्रेक्षकांनो इथे आज ना त्यांनी पुढचा प्रोमो दाखवलाच नाहीये. तर मग कुकीची ब्लड टेस्ट घ्यायची मजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा हा. आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.